चिक्कूचा ज्यूस पिऊन झाला जो की मला आवडला नाहीये. खाली जाईल ते झाड. बाहेरवर मैफिल जमवली यांनी. आम्हाला पण इन्व्हाइट केलंय गेस्ट ॲज अ गेस्ट. आम्ही पण चालतोय. पर्स केलेत आणि ही तिथनं घेतली त्यामुळे ही अशी मागं ठेवायला पाहिजे. आणि माझ्या एका मित्राचा बड्डे त्याने मला बोलवलेला 7ला, पण आता मी जाणार नाहीये. 6:15 वाजल्यात. आता तो मला इतकं ओरडणार आहे का आला नाही सुद्धा. मला हे पाहिजे. हे घे नाहीस. हे घे. गोष्ट सांगायची तिथली त्या पोमाजी रिसॉर्ट बद्दल की तिथल्या स्टाफचा बिहेवियर. तर आज आम्ही आलो होतो पोमाजी फार्मच्या चिक्कूच्या वाडीत. आणि जसं की समर सीझन आहे आणि वेकेशन सुद्धा चालू आहे म्हणून इथं इतकी गर्दी होती. आणि ही मला विचारते की आत कधी जायचं. आई बाबा इथं तिकीट काढायला गेले होते. आत आल्यानंतर आम्ही बघितलं की जेवढी गर्दी आम्ही बाहेर बघितलेली आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने गर्दी आतमध्येच बसली. एवढंच नाही तर आम्हाला कुठं बसायला पण जागा नाही. सगळे टेबल ऑलरेडीच बुक्ड होते, म्हणजे की जागा त्यांच्या नावावर करून घेतलेल्या त्यांनी. पण व्हिडिओ करायला. तिथं आत येताना आम्हाला सांगण्यात आलं होतं की चिक्कू शेक अनलिमिटेड आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. पण इट वॉज रिअली बकवाशी. अजून जर काही वर्ड्स राहिले असतील तर ते तुमचं तुम्ही ऍड करून घ्या, कारण मला सध्या आवडत नाहीयेत, म्हणजे आठवत नाहीयेत. घरी आणलेल्या मी चिक्कू खात नाही. चिक्कू शेक मी बरंच पिणार होतो म्हणून मी एक घोट पिऊन आयला देऊन टाकलं. सुरुवातीला 4च ग्लास होते, त्यानंतर हे सगळे ग्लास ऍड झाले. त्यात का फालतू चिक्कू शेक पिऊन माझ्या तोंडाचा सगळा स्वादच गेला होता. ती वेगळी गोष्ट, मी एकच घोट पिला. आणि तिथे भजी पण मिळालेली जी की ठीकठाकच होती, एकदम काही चांगली नव्हती. अँकर सगळ्यांना बोलवून घेत होत्या आज ज्यांचा काही बर्थडे होता, ज्यांची अॅनिव्हर्सरी होती त्यांना. अँड देन मग त्यांनी सगळ्यांना विश केली हॅपी बर्थडे म्हणून. अँड मग हे कळल्यानंतर ज्यांचा म्हणजे बाकीचे जे याचे उरलेले ते पण सगळे आले. एक साथ कोण येत नव्हतं ज्याचा बर्थडे होता, म्हणजे दोघ जण असे येत होते. त्यामुळे आम्हाला 5दा गाणं म्हणावं लागलं हॅपी बर्थडे टू यू. इतकं बोर करायला ते नाही अँकर म्हणून मी तिथनं काढता पाय घेतला. आम्ही आता आलो इथं चिक्कूच्या वाड्यात आणि आमचं भजी आणि चिक्कूचा ज्यूस पिऊन झाला जो की मला आवडला नाहीये असं. आणि ते चिक्कूची वाडे लिहिलंय पण ते फाटलंय तिथलं मधलं. आणि आम्ही इथं आलोय बाय द वे बाबांच्या गेट टुगेदरला. असं सहज आलो नाहीये. त्यांची सगळीची स्कूलची फ्रेंड्स आहेत ते सगळे इथं एकत्र झाले. सो तर आता त्यांच्याशी आपण नंतर भेटूया. अँड रेन डान्स पण आहे इथे, तर सगळं वी विल डू ना. मी बसले म्हणून मी बसले लगेच. सुजी चड्डी बघ लाईट आहे माझी ग्रीनच आहे आणि ते वला झालंय गाण जरा तरी. तर बाबा तिथे चल लुंजी 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 उंजी. स्वराज कसं म्हणतोय उंजी दीदी उंजी दीदी. आपटलीस ना मग कळल तुला. हे बघ किती गाण केलीस बाय. हे बघ कसली चप्पल घातली याने. हा काढायला की इकडं बघ नीट बघ. पडते हा तोंडावर आता. हो पडलीच बघ नीट ये. अगं काढलाय मी. आम्ही बंड चढतो का तिथं काय आहे. मी बंड चढतो तर बस कुठं तर वर जा अजून. जा वर अजून. झालं का. मी आता वरती आहे इथे आणि आय म्हणते नीट येत नाहीये. आणि पाय जर घसरला नंतर मी डायरेक्ट खालीच पडणार आहे. मला इथनं हळू जावं लागणार आहे खाली. तर हे ना काल पाऊस पडला इथं म्हणून पाऊस पडलाय काल आणि सगळं हे झालंय. आणि इथल्या अँकर इतक्या ओरडायला. सो मला नीट घाल पाहिजे. आता थांब जरा मला उतरू दे. A few moments later. बाहेरवर मैफिल जमवली यांनी. आम्हाला पण इन्व्हाइट केलंय गेस्ट ॲज अ गेस्ट. आम्ही पण चालतोय. टायर खुर्ची आहे नाही नंतर बसूया. मी का बसलो वर चढलेलो. पडणार आहेस तू पडणार आहेस. हिला ए गोल फिरते आता. पड पड. खाली जाईल ते झाड.
होय बाबा पडणार आहे ते. तुमचा फोटो काढते त्याच्या काढलाय व्हिडिओ करायला. अरे शूटिंग चालू झालं थांब. कुठं जाऊ मी? बघ की आता भरपूर ठिकाण आहे तिथं. तिथं चेहरा दिसत नाहीये दादू. इकडं बार चेहरा दिसत नाहीये इथं. गाईस ती मुलगी आहे ना ती मला इथं फोटो काढू देणार. मी तिला म्हणलं फेविस्टिक लावून चिकटून बसते तोच. मम्मी कोणाच्या संपर्कात नाही. मला काय करायचंय काय. तिचे फोन चालू आहेत. कुठं चढू? तुम्हाला वॉटर पार्क निवडायला आलं नाही का? सारखं शेतातच सारखं बघ की ह्याला झाडातच यायचं असतं शेतात. मागच्या वेळेला पण हुरडा पार्टी शेतातच केलेत. चढू इट इज अवघड टू चढणे. कवर चढलोय. देर आय वॉज अँड सी आय एम व्हेअर. आणि इथं मला एक चिक्कू दिसला. तोड दिस चिक्कू. ओ लागलंच. ओ नो. हाताला लागलंय काय होत नाही ना. ए धर आहे अका फुटेल की चिक्कू. धर की केलाय. आडवा कर मी चालू केलाय. थांब रे. ए धरा रे कोणतर धरा. A few moments later. अगं इथं खाली काहीच नाही आहे. अगं मी तिकडनं चढलेलो इथनं नाही उतरायला. मित्रांनो मी इथनं उतरणार आहे. मित्रांनो मी आता तिकडे उडी मारून जाणार. मी चिक्कू काढून घेतलाय. आम्ही जाऊ तिथं पुन्हा. हळूहळू उतर. सायकल वाला आहे काही सायकल वाले आणि त्यांचे फ्रेंड त्यांना ढकलेले आहेत. टायर बघू शकता. टायर ग ग मागच्या ना हे found this pishwi which has which contains kurkure पेढे and cookies. I don't know who it is but हे खायसाठी म्हणून मी हे घेणार आहे. आणि काही हे करायला मम्मी आता चालू जेवायला. मसूर आहे बाबा. मसूर आहे. वांग नको मला नुसतं रस द्या. कढी पण द्या थोडी. एकच द्या नंतर एक द्या. वाटीत घे ना. रुंची वाटी घेऊन या. अजून एक वाटी नाही आहे तिला. राईस शेवटीच घेऊयात. जागा नाही ताटात. त्यांनी येऊ देत ते तिथं चटई कोणतं टाकते जायचं. वेअर टू सीट व्हेरी बिग प्रश्न. 1 hour later. Much later. तर गाईज आमचं आता भिजून झालंय. आम्ही चेंज पण केला आहे. अँड आता ते काकू एक लेट आले होते म्हणून आम्ही सहजच म्हणलं की आईस्क्रीम पार्टी आम्हाला पाहिजे. तुम्ही लेट आलाय म्हणून. तर ते होय म्हणलं. तर ते आईस्क्रीम पार्टी देणार आहेत. आणि आता मी चाललोय. सो तर लेट्स सी काय होतं. काय हे सारखं माझं आतापर्यंत 5 वेळा डोकं थटलंय. जर डोकं फुटेल. हुशार मुलगी. आणि एकच शर्ट आणले.
आहे हे पकडू मी. नको छान आहे का सगळं तसंच काढलेलं असते. 2 hours later. हिअर वी आर. तर 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही तिथनं आलो होतो इथे खिद्रापूरला. अँड इथं आल्यावर तुम्ही नोटीस कराल की इथली एकूण एक मूर्ती मोडलेली आहे, म्हणजे कुठली पण मूर्ती पूर्ण नाही आहे, म्हणजे जी आतली मेन मूर्ती आहे ती सोडून. आणि त्या फार्म मध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की मागं सारखं झोक्याचे आवाज येतात. हो, कारण ती जी माणसं असतात ना एक एक, ते झोका तर झोका सिसो तर सिसो पकडूनच बसतात, अजिबात हालत नाही. जर बाकी कुठली व्हॉइस असती तर माझ्यामध्ये पूर्णपणे मी ती ऍडजस्ट केली असती, पण ही आय कांट. तिथं आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नव्हतं मंदिरात, सो मी बाहेरच्या बाहेर शूट केलंय. सो आतला मी काय करू शकलो नाही, सॉरी. तिथे ती फिल्म पण शूट झाली, मला आता सध्या नाव आठवत नाहीये. इफ यू नो यू कॅन देन टेल मी. तिथं मी सगळ्यात आधी सुरुवातीला जेव्हा आलो होतो ते फर्स्ट टाइम, आता मी सेकंड टाइम आलो होतो. ते फर्स्ट टाइम जेव्हा मी इतका लहान होतो, दुसरी किंवा तिसरी तेव्हा आलो होतो, मला काय आठवत पण नाहीये. तिथे आई बाबा सांगतायत हा आपण इथं फोटो काढलेले, आपला इथं फोटो आहे, असा फोटो आहे, तसं वगैरे. तिथं सगळ्यांनी मला न सांगता प्रत्येकाचा एक सेपरेट फोटो काढून घेतला होता. म्हणजे बाबांच्या एका फ्रेंडच्या मुलीने टॅब आणली होती, नामधनं इतके चांगले फोटो आले होते. काही दोघीच प्रकट झालेत, पण ते माझे फोटो झाले नाही, ती चांगली गोष्ट आहे. नाहीतर मी त्यांना उडवून लावलं असतं, म्हणजे एआयने रिमूव्ह करून मला तसं त्यांना करायला येणार. इथं त्या मुलीने सगळ्यात आधी नीट माझा फोटो काढलेले नाही, आणि इथं मागं गर्दीवर येत होती, म्हणून मी पटकन तिला काढायला सांगितलं. यार किती भारी दिसते ना हे मंदिर, माझ्या कॅमेऱ्यातनं म्हणजे इतकं क्लिअर नाहीये. आणि आई पण लगेच संधी मारून आली की माझे पण काढा याचे झाल्यावर. एकानंतर एक नंबर लावले होते, आणि ती तिथली मुलगी म्हणाली तिचे फोटो काढायला मला 5 रुपये हवे. माझ्यासली अदरंगी काम असतात. काकू इथं माझा कॅमेरा बघून शॉकच झालते माहिती का. आणि जर तिच्या जागी मी असतो तर मी 150 रुपया लागे का इतकं म्हणलं. इतका वेळ ती मला फोटो दाखवली तेव्हा हे काका गेले होते, आता हे परत आले तिथं. तर काय करायचं तुम्ही सांगा, पण तरी फोटो चांगले आले. सी आणि तिथं आई फोटो काढायला देतो, इतकी गर्दी इथनं चालली होती ना, गर्दी पूर्ण जास्त वाट बघितली अर्धा तास, मग त्यानंतर फोटो काढले जायचे. इथं हे हातामध्ये स्पिनर म्हणून वापरायचं. हे पॅडचं कव्हर आहे. ओ मुंग्या गेल्या माझ्या फोन मध्ये नाही. पुष्पाटूची कुरकुरेत काय. अँड आम्ही आता इथं आलो होतो खिद्रापूरला, आणि आता मी चाललोय नरसोबावाडीला, कारण आता एकदा आला मी 3 लोकेशन्स करणार आहे. अँड इथं काय तर भांडण चालू आहे. अँड नरसोबावाडीला मी काही जास्त शूट केलं नाही आहे, कारण मी ऑलरेडी तिथला एक फुल व्लॉग बनवला जो की मी नुकतंच चॅनल स्टार्ट केल्यानंतर अपलोड केला होता. सो गो अँड चेक इट आउट दॅट व्हिडिओ, लिंक इज इन डिस्क्रिप्शन. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघून तो व्हिडिओ बघायला जाते देन कमेंट रेनबो इमोजी इन दॅट व्हिडिओज कमेंट सेक्शन, आय विल गिव्ह यू अ हार्ट. इथं पण नॉर्मली जसं की प्रत्येक मंदिरामध्येच व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटोज काढणं अलाउड नसतं, तसं इथं पण अलाउड नव्हतं. म्हणून मी इथं काही जास्त शूटिंग केलं नाही, जसं की मी ऑलरेडी सांगितलं. मागच्या वेळेला आम्हाला बोटिंग करायला मिळाली नव्हती, कारण तेव्हा काहीतरी बंद वगैरे होतं, मला आता आठवत नाहीये. इथलं पाणी पण इतकं वाढलं होतं, परवा दिवशी इतका जोराचा पाऊस पडला होता, म्हणून इतकं वर आलं होतं पाणी. गाईज इथं आईने मला धोका दिलाय, मी तिथे इतका छान फोटो काढलेला, तिने माझा एक पण फोटो काढली नाहीये, म्हणूनच मी इथं तोंड वाकडं करून बसलोय. मगर नाहीये ते काय तर ते लाकडाचं आहे. ते मगर आहे, मगर विचार बाबा नाही. अगं असली तरी मगर पिवळी असते का. आणि तिथं पाण्यामध्ये बांबू पडलेला पिवळ्या रंगाचा, आणि आई म्हणते मगर आहे म्हणून उगीच. आई त्याला मगर म्हणायला लागले, काय तर लाकडाचं यायला लागले. लाकूड फांदी. ओ नो. आणि तिथं इतके क्यूट बदक चाललेले, म्हणजे दोघेच करायला लागले. पण पळून ए किती छान चालले, ते किती क्यूट आहेत. नाही तो कसे जातात ते तिकडं कोण नाहीये म्हणून येतात. किती छान दिसत. आणि ही आहे जलपर्णी, ज्याला आमची मम्मी समजत होती मगरमच्छ. ए बाई खाली घट्ट असतंय ना ते, बघ बर येत आहे का. ए नको, येत नाही, हातच लागत नाही. 2000 years later. हे वाळू लागले बघ, परत 2 यायला पाहिजे.
तर इथं आम्ही आलो होतो नंतर चहा प्यायला, कारण अंधार पण पडला होता आणि चहाची वेळ पण झाली होती. मला गरम चहा आवडत नाही, कोमट चहा आवडतो. आणि इथं सगळे पुढे गेले होते पिऊन, मी नंतर गेलोय मागं पळत पळत. पर्स केलेत आणि ही तिथनं घेतली, त्यामुळे ही अशी मागं ठेवायला पाहिजे. आणि माझ्या एका मित्राचा बड्डे, त्याने मला बोलवलेला 7ला, पण आता मी जाणार नाहीये, 7:15 वाजल्यात. आता तो मला इतकं ओरडणार आहे का आलं नाहीस म्हणून. मला हे पाहिजे, हे घे नाहीस, हे घे. अगं आहे हे घे ना, हे घे. किती काय इग्नोर करते मला. अरे पण ते असं अडकून मी. आमचं इथं गेट टुगेदर झालं होतं, सगळे आपापल्या घरी गेले होते आणि आम्ही इथं आलो होतो हे सगळं खायला. कारण त्या रिसॉर्ट मधलं पोमाजी जेवण मला अजिबात आवडलं नाहीये. आणि तिथं आम्ही घेतलं होतं बर्गर, भेळ, रगडापुरी, ज्यामधलं काहीच चांगलं नव्हतं, नुसतं बर्गर चांगलं होतं. आणि इथं मी हे चेरीचं एक्स्ट्रा आईस्क्रीम घेतलं होतं, पण ते काकांनी चुकून एक्स्ट्रा पानचं दिलं, त्यामुळे मीच खाऊन टाकलं. दिस इज द नेक्स्ट डे अँड काल आम्हाला यायला उशीर झाला होता, 10 वाजले होते, म्हणून मी काही शूट केलं नाही नंतर. अँड मला एक गोष्ट सांगायची तिथली त्या पोमाजी रिसॉर्ट बद्दल, की तिथल्या स्टाफचा बिहेवियर इतका काही चांगला नाही आहे. म्हणजे आपण कितीतरी त्यांना विचारलं की हे आहे ते आहे, लक्षच नसतंय. म्हणजे आता मी तिथं भजी घ्यायला उभारलेलो, मी ऑलरेडी सांगितलंय, पण तरी मी नंतर एकदा सांगतोय, कारण स्टाफ बिहेवियर अजिबात चांगला नाही आहे आणि बसायची पण नीट सोय नाही आहे आणि जेवण पण ओकेच होतं. त्यामुळे ओव्हरऑल इट्स युअर डिसिजन की व्हिजिट करायचं का नाही तिथे. पण माझ्या मते तरी स्टाफ बिहेवियर अजिबात चांगला नव्हता तिथला. अँड जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमीसारखंच लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.